Hello students, how are you? I hope you are all fine. मी आज तुम्हाला यावर्षीचा तुम्हाला असणारा नवीन सब्जेक्ट हिस्ट्री आणि तुम्ही ज्याला EVS पार्ट 2 म्हणून ओळखता त्या बुकमधील चॅप्टर नंबर 1 आणि आपल्या या चॅप्टरचं नाव आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या जवळील असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा जो महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र कसा होता ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. लेसनचं नाव आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. सगळ्यांना बुक मिळालेला आहे, सगळ्यांनी बुक काढायचं आहे आणि बुकमधील आपला जो लेसन आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी EVS पार्ट 2 लेसन काढायचं आहे. मी लेसन आता छान रीड करणार आहे. तुम्ही लाईन टू लाईन व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कारण की सब्जेक्ट तुमच्यासाठी नवीन आहे आणि सब्जेक्ट नवीन असल्यामुळे यातील जे शब्द आहेत ते सुद्धा खूप वेगळे आहेत की जे तुम्ही आत्तापर्यंत कधी ऐकले नसतील किंवा कदाचित ऐकले पण असतील पण ते तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. म्हणून मी जो लेसन वाचणार आहे लेसनमधील प्रत्येक शब्द व्यवस्थित पाहायचा आहे. लेट्स स्टार्ट. शिवाजी महाराज was a great man. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. It is a happy day for you children. You sing songs and povadas in his honor. You garland his picture and say, Shivaji Maharaj ki Jai. Who was this Shivaji Maharaj? What was the great work he did that we celebrate his birthday every year? शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. शिवाजी महाराज हे एक खूप महान असं व्यक्तिमत्व होतं. वी सेलिब्रेट हिज बर्थ ॲनिव्हर्सरी. आपण सगळेजण त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी जयंती किंवा जन्मदिवस की ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी त्यांचा जन्म झाला आपल्याजवळील असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर. तर हा दिवस 19 फेब्रुवारी हा दिवस आपण सेलिब्रेट करतो विथ अ ग्रेट पॉम्प अँड रिव्हरन्स. पॉम्प डाम डौलाने किंवा अतिशय उत्साहाने, रिव्हरन्स आदराने आपण त्यांचा हा बर्थ ॲनिव्हर्सरी जयंती जी आहे हा जन्मदिवस खूप उत्साहाने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. इव्हन महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण इंडियात आणि आता तर इंडियाबाहेर देखील जे काही लोक राहायला गेलेले आहेत त्यांच्या मनामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो आदर आहे तो आदर ते या दिवशी त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. नेक्स्ट, इट इज अ हॅपी डे यू चिल्ड्रन. मुलांसाठी तर हा देखील आनंदाचा दिवस असतो. आपण देखील आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळा शिवजयंती साजरी केलेली आहे. दरवर्षी देखील आपण शिवजयंती साजरी करत असताना तुम्ही छोटे छोटे विद्यार्थी शिवाजी महाराजांवर पोएम सादर करता. कोणी या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल स्पीच देतं. त्याचबरोबर आपण छोटे छोटे नाटक देखील बसवतो. काही मुलं तर त्यांना तर इतकी उत्सुकता की शिवाजी महाराजांची वेशभूषा घालून किंवा शिवाजी महाराजांचा गेटअप करून ते शाळेमध्ये येतात. अशा प्रकारे संपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर. आपण त्यांच्याबद्दल गाणी म्हणतो. पोवाडा हा काय प्रकार आहे तर पोवाडा हा जो आहे हा एक गाण्याचाच प्रकार आहे. हा जो पोवाडा आहे
हा शाहीर लोक गातात आणि या पोवाड्यामध्ये एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचं वर्णन केलेलं असतं. तर शिवाजी महाराजांचे पोवाडे देखील असेच खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांवरचे पिक्चर पाहिले असतील किंवा आत्ताच नुकताच येऊन गेलेला जर तानाजी हा पिक्चर पाहिला असेल तर या पिक्चरमध्ये देखील पोवाडा हा सांगितलेला आहे. यू गार्लँड हिज पिक्चर, गार्लँड फुलांचा हार. आपण काय करतो, त्यांच्या पिक्चरला, त्यांच्या फोटोला फुलांचा हार घालतो अँड से शिवाजी महाराज की जय. आणि सगळेजण आपण मोठ्याने एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतो. हू वॉज दिस शिवाजी महाराज? मग कोण होते हे शिवाजी महाराज? व्हॉट वॉज द ग्रेट वर्क ही डीड? असं कोणतं महान काम त्यांनी केलं होतं? दॅट वी सेलिब्रेट हिज बर्थडे एव्हरी डे, की आपण त्यांचा बर्थडे दरवर्षी एवढ्या उत्साहामध्ये सेलिब्रेट करतो. कुणाचाही बड्डे, अशा मुलांना लक्षात ठेवा की कुणाचाही बड्डे एवढा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात नाही. जो कुणी काहीतरी चांगलं काम करेल देशासाठी, आपल्या रयतेसाठी, ज्यांनी चांगलं काम केलं अशाच महान व्यक्तींचे बड्डे काय केले जातात, सेलिब्रेट केले जातात. तुम्ही देखील लक्षात ठेवा, आपल्याला देखील असंच शिवाजी महाराजांसारखंच काहीतरी मोठं काम करून दाखवायचं आहे की जेणेकरून आपल्यालाच देखील कुणीतरी कायमस्वरूपी लक्षात ठेवेल. त्यानंतर आपण पाहूया याच पॅसेजमधील काही हार्डवर्ड्स. या आपल्या लेसनचं जे नाव आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी. बिफोर मीन्स आधीचे, शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र. ग्रेट महान. बर्थ ॲनिव्हर्सरी जन्मदिवस. पॉम्प मीन्स डामडौल. रिव्हरन्स आदराने. ऑनर मीन्स आदराने. अँड लास्ट वर्ड इज गार्लँड मीन्स हार. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट पॅरेग्राफ. The time in which Shivaji Maharaj lived was that of the medieval period. In those days, monarchy or the rule of kings prevailed everywhere. Many of the kings pursued their own pleasure and enjoyment instead of the welfare of their subjects. But even in those days, there were some kings who looked after the welfare of their subjects. The Mughal Emperor Akbar in the north and the Emperor Krishnadeva of Vijayanagar in the south are famous in history for their benevolent rule. Likewise, Shivaji Maharaj also commands great respect even today. पुन्हा एकदा बघा. द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ह. ज्यावेळेस शिवाजी महाराज राहायचे त्यावेळेसचा जो काळ होता दॅट वॉज मेडिएवल पिरियड. मेडिएवल मीन्स मध्ययुगीन काळ. इतिहासाचे 3 काळ पडतात. एक असतो अतिशय जुना तो प्रागैतिहासिक काळ की ज्याच्यामध्ये अश्मयुगातील माणसाची गोष्ट सांगितली जाते. त्यानंतर येतो तो मेडिएवल काळ की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती मिळते. इन दोज डेज मोनार्ची ऑर द रूल ऑफ किंग. मोनार्ची की जे राजे होते, शासनकर्ते होते, हे शासनकर्ते काय करायचे, प्रिव्हेल्ड एव्हरीवेअर. त्यांनी सगळीकडे काय केलेला होता, प्रिव्हेल्ड मीन्स अन्याय अत्याचार माजवलेला होता. मेनी ऑफ द किंग परस्यू देअर ओन प्लेजर अँड एन्जॉयमेंट इन्स्टेड ऑफ वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. त्या काळामध्ये बरेचसे असे राजे होते की ते काय करायचे, त्यांच्या सब्जेक्टसाठी, सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी विषय नाही, तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे माहिती आहे की विषय, पण या ठिकाणी या लेसनमध्ये जो अर्थ आहे तो आहे जनता. त्यांच्या जनतेच्या कल्याणासाठी, वेलफेअर म्हणजे कल्याण, जनतेच्या हितासाठी ते काय करायचे, स्वतःचा आनंद देखील परस्यूड करून टाकायचे. परस्यूड मीन्स या ठिकाणी बहाल करून टाकायचे. बट इवन इन दोज डेज देअर वेर सम किंग्स हू लुक आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. असे काही राजे होते की जे त्यांच्या जनतेच्या कल्याणासाठीच, जनतेचं हित चांगलं व्हावं म्हणून दिवस रात्र काम करत होते. त्याच्यातलाच एक महत्त्वाचा राजा म्हणजे द मुघल एम्परर अकबर इन द नॉर्थ. तुम्ही अकबर बिरबलाच्या स्टोरीज ऐकलेल्याच आहे. त्यातील जो अकबर राजा होता हा देखील त्याच्या राज्यातील जनतेसाठी नेहमी काही ना काही चांगलं काम करत असायचा. जनतेच्या कल्याणासाठी तो रात्रंदिवस झटत असायचा. त्याचबरोबर नॉर्थ मीन्स उत्तर बाजूला म्हणजे महाराष्ट्राचे 2 भाग करण्यात आलेले होते, उत्तर आणि दक्षिण. तर उत्तर भारतामध्ये जो राजा होता तो होता एम्परर अकबर आणि एम्परर कृष्णदेवराय ऑफ विजयनगर इन द साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण भागामध्ये विजयनगरचा जो कृष्णदेवराय होता हा देखील एक राजा अतिशय महान होता आणि तो देखील जनतेच्या कल्याणासाठी दिवस रात्र काम करत होता.
लाईकवाईज त्याचप्रमाणे शिवाजी महाराज ऑल्सो कमांड ग्रेस रिस्पेक्ट इव्हन टुडे. ह्या दोन राजांप्रमाणेच आपले जे छत्रपती शिवाजी राजे आहेत त्यांना देखील लोकांच्या मनामध्ये अजूनही एक वेगळाच मान सन्मान देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया याच पॅराग्राफमधील काही महत्त्वाचे डिफिकल्ट वर्ड्स. मेडिएवल मीन्स मध्ययुगीन काळ, पिरियड काळ, मोनार्ची राजसत्ता, प्लेजर्स आनंद, वेलफेअर हित, सब्जेक्ट्स जनता, एम्परर राजा अँड बिलहोलंड दयाळू. देन आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमधील किंवा आजच्या या लेक्चरमधील शेवटचा पॅराग्राफ. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज्य इन महाराष्ट्र. स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. फॉर अबाउट 400 years before Shivaji Maharaj was not free. Maharashtra was not free. A large portion of it was under the rule of Nizam Shah and Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. These two sultans had divided Maharashtra among themselves. They were not liberal in their outlook. They oppressed the people over whom they ruled. They were also sworn enemies of each other. या पॅरेग्राफमध्ये असं सांगितले, शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज्य इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. इस्टॅब्लिश्ड निर्माण करणे, स्वराज्य. स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट. मग स्वराज्य म्हणजे काय? सेल्फ गव्हर्नमेंट, स्वतःचं राज्य. अवर ओन रूल, की ज्या ठिकाणी फक्त कुणाचं शासन चालेल? आपलं स्वतःचंच शासन चालेल. आत्तामध्ये तुम्ही संभाजी मालिका पाहिल्या असेल तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याच वेळा स्वराज्य या शब्दाचा उच्चार करण्यात आला होता. मग स्वराज्य म्हणजे काय? की असं राज्य की जे आपलं स्वतःचं असेल, जिथं आपण स्वतःचा कारभार स्वतःच करू शकू. फॉर अबाउट 400 years बिफोर, 400 वर्षापूर्वी, की शिवाजी महाराज जेव्हा होते त्याच्या 400 वर्षापूर्वी महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. हा महाराष्ट्र काही फ्री नव्हता. A large portion of it was under the rule of Nizam Shah of Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. आपल्या महाराष्ट्राचा बराचसा भाग, हा जो भाग आहे हा निजाम शहा, अहमदनगरचा निजाम शहा आणि विजापूरचा आदिलशहा असे हे दोन शासनकर्ते होते, मुघल होते. आणि ह्या मुघलांनी काय केलेला होता? हा बराचसा पोर्शन आपल्या काबीज केलेला होता की ज्याच्या या दोन पोर्शनवर या दोन राजांचं राज्य होतं. दिस टू सुलतान्स हॅड डिव्हायडेड महाराष्ट्र अमंग देसेस. ह्या दोन राजांनी, सुलतान्स मीन्स राजे, ह्या दोन राजांनी काय केलेलं होतं? महाराष्ट्राचे दोन भाग केलेले होते. आणि एक भाग होता निजामशहाचा अहमदनगर बाजूचा आणि विजापूरचा जो भाग होता तो आदिलशहाचा. दे वेअर नॉट लिबरल इन देअर आउटलुक. आउटलुक म्हणजे काम. ते त्यांच्या कामामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे लिबरल मीन्स उदार नव्हते. ते नेहमी काय करायचे? त्यांच्या राज्यामध्ये जी जनता राहायची त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करायचे, त्यांना कोणत्याही बाबतीत स्वातंत्र्य देत नव्हते. दे ऑप्रेस द पीपल ओव्हर हुम दे रूल्ड. ते काय करायचे? ज्या लोकांवर राज्य करायचे त्यांच्यावर ते ऑप्रेस म्हणजे अन्याय करत असायचे. दे वेअर ऑल्सो सॉन एनिमीज ऑफ ईच अदर. आणि एकमेकांवर नेहमी काय करायचे? एनिमीज पाठवायचे, शत्रू पाठवायचे. आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारे सारख्याच लढाया होत राहायच्या, युद्ध होत राहायचे. आणि ह्या युद्धाला तिथली जनता पूर्णपणे कंटाळून गेलेली होती. राजे व्यवस्थित नव्हते, त्याच्यामुळे जनतेला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य या ठिकाणी नव्हतं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अगोदरचा जो महाराष्ट्र होता हा महाराष्ट्र निजामशहा आणि आदिलशहा या दोन राज्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेतलेला होता. तरी देखील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणं सुरू होती आणि ह्या भांडणांचा तेथील जनतेवर मात्र अतिशय विपरीत परिणाम होत होता. अशा प्रकारे या तीन एका पार्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आपण का सेलिब्रेट करतो आणि महाराष्ट्राचा थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ कसा होता हे थोडक्यात पाहिलेलं आहे. राहिलेला जो लेसन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याआधी पाहूया या पार्टमधील काही हार्डवर्ड्स. एस्टॅब्लिश्ड निर्माण, गव्हर्नमेंट
सरकार, ऑप्रेस्ड दडपशाही, सॉन शपथ, एनिमीज शत्रू, लिबरल उदार. तर आत्तापर्यंत जो भाग पाहिलेला सांगितलेला आहे तो तुम्हाला नक्की समजला असेल. नसेल समजला तर तुम्ही पुन्हा एकदा घरी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. तरी देखील नाही समजला तर मला कॉल करून तुम्ही विचारू शकता. त्याआधी तुम्हाला एक छोटंसं होमवर्क आहे. हा लेसन जिथपर्यंत माझं शिकून झालेला आहे तो तुम्ही घरी व्यवस्थित रीडिंग करून जे डिफिकल्ट वर्ड्स मी तुम्हाला दिलेले आहे ते डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही तुमच्या न्यू नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे. थँक्यू.